देवेंद्र फडणवीसजी यांनी आणि माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वातल्या सरकारने आणि खास करून महसूल खात्याने 1500 फुटापर्यंत जर अतिक्रमण असेल, त्याचं 500 फूट असेल त्यांना 500 फूटपर्यंत, ज्यांचं 700 फूट असेल त्यांना 700 फूटपर्यंत, पण 1500 फूटपर्यंत आता 2011 पूर्वीचे सरकारी जागेवरचे अतिक्रमण हे नियमाकुल करता येईल असा निर्णय घेतला आहे। आम्ही राज्याच्या जनतेला निवडणुकीमध्ये वचन दिलं होतं की आमचं सरकार आल्यावर सरकारी जागेवर असलेल्या लोकांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजे, त्यांचा प्लॉट त्यांना घर बांधकामाकरता मिळाला पाहिजे, याकरता हा निर्णय घेतलेला आहे। राज्यामध्ये जवळपास 15 लाखाच्या वर परिवारांना प्राथमिक टप्प्यामध्ये याचा फायदा होणार आहे। ज्या ठिकाणी जेवढं अतिक्रमण असेल तेवढं कायदेशीर करून द्यायचं आहे। 1500 फुटाच्या वरचं अतिक्रमण आम्ही काढून टाकू, ते कायदेशीर करणार नाही, पण 1500 फुटापर्यंत कंपल्सरी नाहीये। 500 फूट 700 फूट जेवढं अतिक्रमण असेल तेवढं कायदेशीर करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि यापूर्वी प्रधानमंत्री योजनेचं घर मंजूर झालं, त्यांनाच पट्टा मिळत होता, आता सरसकट सर्वांनाच पट्टे वाटप करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे, महसूल खात्याने घेतलेला आहे। आणि यामध्ये लोकांना आता गरीब माणसांना त्यांच्या हक्काचे घरं मिळणार आहे। यानंतर पट्टा मिळाल्यानंतर फक्त 1000 रुपयामध्ये त्यांची रजिस्ट्री करून देण्याचा निर्णय हाही सरकारने घेतलेला आहे।